यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दौंड तालुक्यामध्ये वखारी या ठिकाणी अंबिका कला केंद्र आहे, ज्याला शासन मान्यता प्राप्त आहे. त्या ठिकाणी दिनांक 21 तारखेला रात्री 10:30 ते 11:30च्या सुमारास हवेत फायर केल्याची एक घटना घडलेली होती. या अनुषंगाने दिनांक 21 आणि 22 तारखेला 2 तारखेला वेगवेगळ्या माध्यमातून या बातम्या बाहेर येत होत्या. त्या अनुषंगाने 2 दिवस पोलीस त्या ठिकाणी एन्क्वायरी करत होते, परंतु तिथून कुठलीही ऑथेंटिक माहिती आम्हाला अद्यापपर्यंत कोणी दिलेलं नव्हतं. पण आज रोजी तेथील जे मॅनेजर आहेत बाबासाहेब आमदारे यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता दिनांक 21 तारखेला रात्री 10:30 ते 11:30च्या दरम्यान अंबिका कला केंद्र या ठिकाणी हवेत फायर झाल्याची घटना घडलेली आहे. त्या अनुषंगाने बाबासाहेब आमदारे अंबिका कला केंद्राचे मॅनेजर यांनी पोलीस स्टेशनला येऊन रीतसर फिर्याद दिलेली आहे. त्यामध्ये बाबासाहेब मांडेकर, गणपत जगताप आणि चंद्रकांत मारणे व त्यांच्यासोबत एक अनोळखी इसम असे हे त्या कला केंद्रामध्ये संध्याकाळी 7:30 वाजता गेलेले होते आणि रात्री 11:30च्या सुमारास त्यांनी त्या ठिकाणी हवेत फायर केलेला आहे. सदर घटनेच्या अनुषंगाने यामध्ये कोणीही जखमी नाही किंवा कुणावरही फायर केलेला नाही आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. थँक्यू. ही मुलगी एक जखमी झाल्याची अशी चर्चा होती. यामध्ये मी सांगितलं की याच्यामध्ये कुणावरही फायर झालेला नाही आहे, कोणीही जखमी नाही आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. हे जे नावं आता FIR मध्ये आलेले आहेत, आता तपास करणं सुरू आहे. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला कळेल माहिती की हे लोक कोण आहेत. FIR आता दाखल झालेली आहे, होत आहे. गोळीबाराचं नाही, आता ते ह्या लोकांना ताब्यात घेतल्यानंतरच कळेल की यांनी गोळीबार का केला हवे. काही आता तपास पुढला सुरू आहे. आमच्याकडे ही नावं प्राप्त आहेत. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आम्हाला समजेल पुढे तपासामध्ये की काय. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता का? कारण घटना होऊन हे प्रकरण दाबण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. आम्हाला जेव्हा माहिती मिळाली तेव्हा एकूण 3 कला केंद्र या भागामध्ये आहेत ज्यांना शासन परवाना आहे. 3ही कला केंद्रावर जाऊन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 173(3) प्रमाणे पोलीस गेले 24 आवर याच्यामध्ये इन्क्वायरी करत आहेत. त्यामुळे दाबण्याचा प्रश्न येत नाही. याच्यामध्ये आतापर्यंत आमच्याकडे कोणी विक्टिम आलेलं नव्हतं, कंप्लेनंट आलं नव्हतं किंवा फायरिंग झाल्याची माहिती कोणी पुढे येऊन आम्हाला देत नव्हतं. हा दाबण्याचा कुठलाही प्रकार नाही आहे. आता आम्ही त्यांना जाऊन विश्वासात घेऊन मग खात्री त्यांना झाल्यानंतर त्यांनी आम्हाला ही माहिती डिस्क्लोज केलेली आहे. त्याच्यामध्ये हवेत फायर झालेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही घटना अनुचित त्याच्यामध्ये घडलेली नाही आहे. पुढील तपास सुरू आहे आपला. मालकांनी लपून तो घाबरलेला होता. त्याने दिलेला आहे याच्यामध्ये की या घटनेच्या अनुषंगाने तो घाबरलेला होता आणि तक्रार आपल्याकडे दिलेली नव्हती त्याने. आता पुढील गोष्टी आणि आपण तपासामध्ये त्याच्यामध्ये बंधन आहे का? रात्री 12-1 वाजेपर्यंत चालू असेल अशा घटना घडतील. निश्चितपणे त्यांना वेळेचं बंधन आहे आणि त्यांना जे परवाना दिलेला आहे त्याचे रूल्स रेग्युलेशन त्या अनुषंगाने खात्री नियमितपणे करण्यात येते, तपासण्यात पण येते. ही घटना 10:30 ते 11:30च्या दरम्यान आहे.